दुर्गाज किचनमध्ये आज आपण ओल्या तुरीच्या शेंगाचं आपण साग बनवणार आहेत। ही रेसिपी फक्त हिवाळ्यात बनते, त्याच्यामुळे नक्की बनवा। हे पाहिलं एकदम अप्रतिम हा साग झालेला आहे। ही साग गरम साग, त्यासोबत ही आपली उडदाची भाकरी। पाहिलं किती मऊ आहे आपली उडदाची भाकरी। उडदाच्या भाकरीची रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। अप्रतिम उडदाची भाकरी बनते ही आपली। त्यासोबतच ही शेंगदाण्याची चटणी, ही माझ्या आईची रेसिपी आहे, त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि हे आहे लिंबाचं आंबट गोड क्रश केलेलं लोणचं, अप्रतिम लागतं। आणि ही आहे ओल्या नारळाची आणि कोथिंबीरची चटणी, ती आपण पुढे व्हिडिओमध्ये बनवणारच आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता एंडपर्यंत पहा। आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। हा मस्तपैकी कांदा, त्याच्यावर लिंबून थोडंसं मीठ, अप्रतिम फुल मील होणार आहे। चला तर चालू करूयात आपण। या ठिकाणी एक कुकर घेतलं, त्या ठिकाणी एक ग्लास भरून आपण पाणी घातलं आहे। त्याच्यातनं आपण 1 कप भरणं हे सोले घालणार आहेत। एक मोठ्या आकाराचा चॉप केलेला कांदा, 1 मोठा कप आपण या ठिकाणी पालक घेणार आहेत। पालकाला छानसं कट करून आपण धुवून घेतलेला आहे। 2 टोमॅटो आणि 5-6 या ठिकाणी आपण मिरच्या घेणार आहेत। हिरवच आपण करणार आहेत हे भाजी। या ठिकाणी 1 मोठा चमचा आपण जिरे टाकले, 1 मोठा चमचा आपण या ठिकाणी मीठ टाकलं आणि अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून याला मिक्स करून घेऊत। एक छानसं खटास येण्यासाठी आपण लिंबाचाही वापर करणार आहेत आणि याच्यात 3 शिट्ट्या काढून घेणार आहेत। या ठिकाणी एक मिक्सरचं जार घेतलं, त्यातनं चतकोर कप आपण ओला नारळ, चतकोर कप आपण कोथिंबीर, अर्धा इंच आलं घातलं आहे, अर्धा चमचा आपण या ठिकाणी लसण घातलं आहे। याला छानसं आपण वाटण करून घेणार आहेत। हे आपल्याला वाटण म्हणूनही यूज करता येतं आणि मगाशी मी दाखवलं तशी याची आपण चटणीही, त्याच्यावर थोडीशी तेलाची धार घालून आपण चटणीही म्हणून खाऊ शकतो। हे पहा 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपलं सगळं याच्यातलं शिजलेलं आहे। हे सोलेही छान शिजून झालेले आहेत। आता याला रवीनं आपल्याला छानसं मिक्स करून घ्यायचं आहे, वाटून घ्यायचं आहे। जर तुमच्याजवळ ब्लेंडर असेल तर तुम्ही याच्यावर ब्लेंडरही फिरवू शकता, पण थोडंसं ओबडधोबडच ठेवा, पूर्ण चर्न नाही करायचं आपल्याला, म्हणजे त्या सोल्याचा फील यायला पाहिजे, असं ओबडधोबडच ठेवा। हे पहा मी तुम्हाला दाखवते, हे वाटलेलं आपण ओबडधोबड आहे, याच्यातले एक सोले तसेच आहेत, म्हणजे ते खाताना खूप छान लागतं। एक कढई घेतली, त्याच्यात मी 1 मोठा डाव तूप घालणार आहे। या ठिकाणी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण तुपामुळे एक छान खमंगपणा येतो। या ठिकाणी 1 चमचाभर आपण मोहरी आणि जिरे टाकलं आहे, 1 कढीपत्त्याचा दांडा टाकलेला आहे, त्याच्यात 1 मोठा चमचा भरून हे आपण जे सारण बनवलं होतं का ते टाकणार आहेत। सारणाला जास्त परतवायची गरज नाही, कारण ओलं नारळ आहे, त्याचा वास आपल्याला, त्याचा अरोमा तसाच ठेवायचा आहे। याच्यातनं अर्धा चमचा आपण हिंग घालूत। या ठिकाणी आपण फक्त अर्धा चमचा हळद टाकणार आहेत, कारण अगोदरच आपण हिरवी मिरची त्यात टाकली आहे। आणि हे जे आपण डाळ एकदम मिक्स करून घेतली होती ती आता याच्यामध्ये या कुकरमध्ये अर्धा कप आपण पाणी टाकूत आणि ते पाणी आपल्याला या कढईत ओतायचं आहे। आपल्याला हे जास्त पातळ नाही बनवायचं, एकदम घट्टसर हा साग बनवायचा आहे आपल्याला। एकदम छान लागतो। नुसतं साग जरी खाल्ला पूर्ण एक प्रोटीन बाउलभर प्रोटीन खाल्ल्यासारखं होईल आपल्याला। वरून थोडीशी कोथिंबीर आणि याला छानसं आपण 5 मिनिट तरी उकळवू। हे पहा याला उकळी झालेली आहे। हे सेम पंजाबी स्टाईलचं सरसों का साग आहे। त्या टायमाला तेथे सरसोचे पत्ते घातले जातात, म्हणजे मोहरीचे पत्ते घातले जातात। आपल्याजवळ अवेलेबल नाहीत म्हणून त्या ठिकाणी फक्त आपण पालकचे पत्ते घातलेले आहेत। अप्रतिम, काय सुंदर दिसत आहे, याचा कलरही खूप सुंदर आलेला आहे। गरम साग, त्यासोबत ही आपली उडदाची भाकरी, अप्रतिम डिश लागते, फुल मील होतं। आणि याच्यासोबत आपल्याला एक असा गावरान पद्धतीचा फील येतो, आपण कुठं काही की शेतात जेवण करतो काही की असं वाटतं आपल्याला। ही रेसिपी नक्की बनवा, ही भाकरी तर जरूर बनवा। खूप हेल्दी ही भाकरी आहे, उडदाची असल्यामुळं तर विचारायची सोय नाही। याच्यात काय अप्रतिम प्रोटीन ते आहे त्याच्यामध्ये। त्यासोबतच हे आंबट गोड लोणचं, एकदम जेवणाला छानशी चव येते। ही रेसिपी नक्की बनवा। आपला व्हिडिओ सगळ्यांपर्यंत जाईल याच्यासाठी सर्वांना शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। हे पहा, एक आपण या ठिकाणी कांदा घेतला, त्यावर
लिंबू घातलं आणि चिमटभर मीठ. अप्रतिम रेसिपी आहे. ज़रूर बनवा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.